अध्ययन निष्पत्ती 067110 भोवतालचे कोन ओळखतात, मापानुसार कोनांचे वर्गीकरण करतात. इयत्ता 6वी, विषय गणित. पाठाचे नाव कोन. कोन म्हणजे काय? दोन किरणांचा एकाच शिरोबिंदूतून सुरुवात होते, म्हणजेच शिरोबिंदू व दोन किरण यांच्यामुळे जी आकृती तयार होते त्यास कोन असे म्हणतात. दैनंदिन जीवनात, परिसरात फिरताना आपल्याला अनेक वस्तू दिसतात. त्यामध्ये देखील आपण विविध प्रकारचे कोन अभ्यासू शकतो. उदाहरणार्थ घराच्या भिंती, कोपरे, आकाशपाळणा इत्यादी. आकाशपाळण्यामध्ये आपल्याला एक कोनाचा प्रकार तयार होतो, तो म्हणजे पूर्ण कोन. कारण घड्याळाचा जसा पूर्ण एक राऊंड कंप्लीट होतो तसाच आकाशपाळण्यामध्ये देखील होतो. दरवाजामध्ये तुम्हाला 90 अंशाचा कोन दिसेल. घराच्या कोपऱ्यांमध्ये देखील तुम्हाला 90 अंशाचा कोन दिसेल. अशा विविध आकृत्या आपण बघत असतो आणि आपण अभ्यासत असतो. बघा, या चित्रामध्ये हँगर दिलेला आहे. हँगरमध्ये 2 लघुकोन व 1 विशाल कोन तयार होतो. तसंच पिझ्झा आहे. पिझ्झामध्ये तुम्हाला विशाल कोन दिसत आहेत. नंतर बऱ्याच अशा आकृत्या आपल्याला येता जाता दिसतात, त्यामध्ये आपण त्या अभ्यासू शकतो. आणि त्यानंतर त्या अभ्यासताना तुम्ही बघा, घड्याळ जेव्हा बघता, घड्याळीमध्ये तास काटा आणि मिनिट काटा तुम्हाला दिसतोय. त्यामुळे जो कोन तयार होतो तो आपण सहजगत्या समजू शकतो. बघा, घड्याळीमध्ये जेव्हा 12 वाजले असतात तेव्हा शून्य कोन तुम्हाला दिसेल. तसेच कोनाचे विविध प्रकार आता आपण अभ्यासू. पहिला आहे शून्य कोन, दुसरा आहे लघुकोन, तिसरा आहे काटकोन, चौथा आहे विशाल कोन, पाचवा आहे सरळ कोन, सहावा आहे प्रविशाल कोन व सातवा आहे पूर्ण कोन. या पूर्ण कोनांचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. बघा, पहिला आहे शून्य कोन. मग शून्य कोन म्हणजे काय? 0 अंश माप असणाऱ्या कोनाला शून्य कोन असे म्हणतात. म्हणजेच घड्याळीत जेव्हा 12 वाजतात तेव्हा तुम्हाला शून्य कोन दिसतो. दुसरा कोन आहे लघुकोन. लघुकोन म्हणजे काय? ज्या कोनाचे माप 0 अंशापेक्षा जास्त परंतु 90 अंशापेक्षा कमी असते त्या कोनास लघुकोन असे म्हणतात. लघुकोन तुम्हाला केव्हा दिसेल बरं? घड्याळामध्ये जेव्हा 2 वाजतात, घड्याळीमध्ये जेव्हा 10 वाजतात तेव्हा तुम्हाला लघुकोन दिसेल. नंतर आहे काटकोन. काटकोन म्हणजे 90 अंश माप जेव्हा कोनामध्ये दिसेल तेव्हा तुम्हाला काटकोन दिसेल. म्हणजेच ज्या कोनाचे माप 90 अंश असते त्याला काटकोन असे म्हणतात. घड्याळीमध्ये जेव्हा 3, 6, 9 वाजतात तेव्हा तुम्हाला काटकोन दिसेल. नंतर आहे विशाल कोन. विशाल कोन म्हणजे काय? ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त परंतु 180 अंशापेक्षा कमी असते त्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. नंतर आहे सरळ कोन. सरळ कोन म्हणजे काय? 180 अंश माप असणाऱ्या कोनाला सरळ कोन असे म्हणतात. तुम्ही जर सपाट पृष्ठभाग बघितला तर त्या ठिकाणी तुम्हाला सरळ कोनाची अनुभूती येते. नंतर आहे प्रविशाल कोन. प्रविशाल कोन म्हणजे किती अंशाचा असतो? ज्या कोनाचे माप 180 अंशापेक्षा जास्त परंतु 360 अंशापेक्षा कमी असते त्या कोनाला प्रविशाल कोन असे म्हणतात. आपण विविध आकृत्या बघतो, त्या ठिकाणी तुम्हाला प्रविशाल कोनाचा अनुभव येईल. नंतर आहे पूर्ण कोन. पूर्ण कोन म्हणजे ज्या कोनाचे माप 360 अंश असते त्या कोनाला पूर्ण कोन असे म्हणतात. म्हणजेच आकाश पाळण्याचं उदाहरण आपण बघितलं, पूर्ण एक राऊंड कंप्लीट होतो तेव्हा पूर्ण कोन तयार होतो. अशा प्रकारे आपण शून्य कोन,
लघु कोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन व पूर्ण कोन असे कोनाचे 7 प्रकार अभ्यासले आहेत. त्यानुसार त्याची उदाहरणे देखील बघितली आहेत.